महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गोरगरीब तसेच झोपडपट्टी भागातील नागरिकांना घरजवळ मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेअंतर्गत परिसरातील नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या नव्या दवाखान्याचे लोकार्पण उत्साहात पार पडले। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा दवाखाना मंजूर झाला। उपमहापौर संजय घाडी यांचे शुभ हस्ते काल दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले। परिसरातील नागरिकांना सुलभ, मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, सामान्य कुटुंबावरील वैद्यकीय खर्चाचा भार कमी व्हावा आणि प्रत्येक नागरिकाला वेळेवर उपचार मिळावेत या उद्देशाने हा दवाखाना उभारण्यात आला आहे। या दवाखान्याचा उभारणीसाठी गेल्या 4 वर्षापासून सातत्याने प्रयत्न करण्यात आले। 4 वर्षापूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते। त्यानंतर महानगरपालिकेची NOC घेऊन कामास सुरुवात झाली। मात्र संबंधित जागा मनपा आणि खात्याच्या अखत्यारीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काम अचानक थांबवावे लागले। पाणी खात्याची NOC मिळवण्यासाठी तब्बल 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी गेला। विविध प्रशासकीय अडचणींवर मात करत अखेर आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर पुन्हा काम सुरू करण्यात आले। दरम्यान दवाखान्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात असताना काही साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली। त्यानंतर महानगरपालिकेमार्फत नव्याने टेंडर प्रक्रिया राबवून काम पूर्ण करण्यात आले। काम पूर्ण झाल्यानंतर निवडणुकांची आचारसंहिता आणि सलग 2 निवडणुकांमुळे लोकार्पणास विलंब झाला। लोकार्पणाची तारीख निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी दरम्यान दवाखान्याचे मोठ्या प्रमाणावर नासधूस झाल्याचे समोर आले। काही नशेखोर प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दवाखान्यातील साहित्याची तोडफोड आणि चोरी केल्याचे निदर्शनास आले। मात्र या सर्व अडचणींवर मात करत दवाखान्याची पुन्हा दुरुस्ती करण्यात आली आणि अखेर काल या दवाखान्याचे लोकार्पण संपन्न झाले। या उद्घाटन सोहळ्यास चेंबूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तुकाराम काते यांची प्रमुख उपस्थिती लाभली। विधानसभा प्रभाग प्रमुख अविनाश राणे, विभाग प्रमुख सौ सुनीता वैती, प्रभाग क्रमांक 147 नगरसेविका प्रज्ञा सदाफुले, शिवसेना भाजपा रिपाईचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थानिक नगरसेविका समृद्धी गणेश काते यांच्या प्रयत्नाने आज सह्याद्रीनगरमध्ये आपला दवाखाना चालू झालेला आहे। या दवाखान्यामध्ये सह्याद्रीनगरमध्ये अत्यंत गरीब लोक आहेत, सिनियर सिटीजन आहेत, म्हणजे वयस्कर माणसं जास्त आहेत। या वयस्कर माणसांना शताब्दीमध्ये जायला कमीत कमी 50 ते 60 रुपये खर्च येतो। ते न करता आज ज्यांना ताप असेल, ज्यांना पोटदुखी असेल, ज्याला गुडघेदुखी, ज्याला काही रोगराई असेल, त्याला प्रथमोपचार जो आहे तो ह्या दवाखान्यामध्ये होऊन जाईल। आणि ही जी सेवा रुग्णांची केलेली आहे ती समृद्धी गणेश कातेने केलेली आहे। सह्याद्रीनगर, भारतनगर आणि आमचा अशोकनगर या नगरातल्या सर्व लोकांना, कस्तुरबा नगरची लोक ती सुद्धा इथे येतील, त्यांची सेवा समृद्धी गणेश काते करते आहे। खूप धन्यवाद देतो समृद्धी गणेश कातेंना की त्यांनी ह्या जी जागा आहे ती हायड्रोलिक इंजिनियर जे पाणी खातं आहे त्या पाणी खातं कुणाला जागा देत नाही, परंतु समृद्धींनी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ही जागा त्यांनी पास करून घेतली आणि आज ह्या लोकांची सेवा म्हणून हा दवाखाना चालू केला आहे। त्याबद्दल समृद्धीला धन्यवाद देतो। आणि सह्याद्रीनगर, आपला अशोकनगर आणि कस्तुरबा नगरच्या रहिवाशांना मी एवढंच सांगेन की सर्वांनी याचा फायदा घ्या। शताब्दीला जायची गरज नाही। इथे तुमचा जो आमचे डॉक्टर चांगले आहेत, डॉक्टरसुद्धा इथे उपस्थित राहणार आहे। सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत इथे डॉक्टर राहणार आहेत। तर आपण त्याचा फायदा आपण सर्वांनी घ्यावा अशी सर्व सह्याद्रीनगरच्या रहिवाशांना मी विनंती करतो। जसं तुम्ही स्वतःहून बोललात की शताब्दीमध्ये काम चालू आणि त्याच्यामुळे लोकांना त्रास होतोय आरोग्यासंदर्भात। त्याचबरोबर बाबा जेव्हा पहिल्यांदा अणुशक्तीनगरमधून निवडून आले तेव्हापासून आम्ही या प्रभागाचं नेतृत्व करतोय आणि छोटे काळ होईना पण माझी असा हट्ट होता शिंदे साहेबांकडे की साहेब माझ्याकडे एक नाही, कारण माझ्याकडे 2 विभाग पडतात, एक पांजरापोळसारखा परिसर पडतो आणि वाशी नाका, हे दोन्ही असं वेगळे विभाग आहेत आणि 2 वॉर्डचं मिळून 1 वॉर्ड हा झाल्या कारणाने तर मला एक नाही तर मला 2 HBTची गरज आहे, 2 आपल्या दवाखान्याची गरज आहे आणि त्याला त्यांनी मान्यता देऊन इथेही खरंच म्हणजे जागा HE डिपार्टमेंटची आहे आणि HE डिपार्टमेंटकडनं मला मंजुरी मिळत नव्हती, NOC मिळत नव्हती।
तर वारंवार पुरवठा करून पण मला मिळत नव्हती ती NOC. तर मग शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आणि बाबांच्या माध्यमातून आपण ही NOC घेतली आणि इथे आपल्या दवाखान्याचं काम चालू केला. पण नगरसेवक नसतानाही करणं थोडंसं कठीण होतं मला, पण साहेबांनी खूप मदत केली आणि आज माझं हे स्वप्न होतं की 1 नाही तर 2 आपला दवाखाना उभा करण्याचा आहे. तर आज माझं हे दुसरं स्वप्न मी पूर्ण केलेलं आहे. नक्कीच आता पण सध्या पेशंटच्या येण्याच्या हिशोबाने आपण 6 तास ते 8 तास आपला हे आधी दवाखाना चालू राहणार आहे आणि त्यानंतर अगर इथे गरज वाटली तर 24 तास आपला दवाखाना हे आपण बहुतेक ठिकाणी चालू ठेवलेलं आहे. तर त्याच प्रकारे आपण इथे पण अगर गरज लागली तर आपण 24 तासासाठी उपलब्ध करून देणार आहोत. शिवसेनेचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकालामध्ये हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दवाखाना याची मुंबई शहरामध्ये निर्मिती केली. प्रत्येक वॉर्डमध्ये किमान 1 म्हणजे प्रभाग क्रमांक आता समजा 5 असेल तर त्याच्यामध्ये 1 असा प्रत्येक प्रभागणी आहे. 227 प्रभागामध्ये 227 आपले दवाखाना केंद्र या ठिकाणी निर्माण केले आणि ते सुरू आहेत. समृद्धीताई काते आमच्या नगरसेविका आहेत, तिथल्या स्थानिक कातेसाहेब आहेत आमचे आमदार. ह्या दोघांनी अतिशय मेहनत करून हा दुसरा दवाखाना त्यांच्याच प्रभागामध्ये सुरू केलेला आहे. त्यांनी आत्ताच सांगितलं की त्या नगरसेविका नसताना देखील कातेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मदतीने एकनाथ शिंदेसाहेबांच्या सहकार्याने हा एक दुसरा अतिशय चांगला हवेशीर ठिकाणी पाणी विभागाच्या जमिनीमध्ये हा आपला दवाखाना सुरू केला आणि ह्याची अत्यंत गरज आहे. कारण प्राथमिक जे आपले एक रोग असतात, सर्दी खोकला ताप जुलाब असेल, ह्यासारख्या छोट्या छोट्या आजारांची तपासणी होणं आणि त्याच्यावरती औषधं मिळणं आणि सर्व औषधं मोफत आहेत. सर्व रक्त जवळजवळ 87-88 रक्त चाचण्या ज्या आहेत त्या मोफत या ठिकाणी केल्या जातात मुंबई महानगरपालिकेतर्फे. त्यामुळे गोरगरीब जनता जी आहे की प्रायव्हेट डॉक्टरकडे जाऊन खर्च त्यांना परवडत नाही, त्यांच्यासाठी अतिशय चांगली सुविधा युती सरकारने इथे केलेलं आहे. आणि एक इथल्या ज्या लोक जी आहेत यांच्यासाठी खूप चांगली सुविधा आमच्या स्थानिक नगरसेविका समृद्धीताई काते यांनी केलेलं आहे. खरं तर त्यांचं मी कौतुक करतो, कारण एक अभ्यासू आणि अनुभवी नगरसेविका त्या आहेत. मी अर्थसंकल्पीय आमचं अधिवेशन होतं त्यावेळेला त्यांचं भाषण ऐकलं. मी उपमहापौर म्हणून मी त्यावेळेला महापौरांच्या चेअरमध्ये होतो. कातेसाहेब अतिशय सुंदर आणि प्रभावी त्यांनी आपले मुद्दे मांडले. त्याच्यामध्ये आपल्या विभागातील नागरिकांच्या हेल्थच्यासाठी त्यांची तळमळ जी होती, पाण्याच्या प्रश्नाच्या बाबत त्यांची जी काही तळमळ होती, त्यांच्या त्या भाषणामधून त्यांनी ते मुद्देसूद मांडलेले आहे. त्यामुळे इकडची लोकं सगळी नशीबवान आहेत की एवढी एक अभ्यासू नगरसेविका पुन्हा एकदा आपल्याला या प्रभागाला प्राप्त झालेली आहे. आणि हा दवाखाना खूप चांगला चालेल, अनेक लोक याचा लाभ घेतील आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 4 ह्या वेळेमध्ये हा दवाखाना सुरू राहणार आहे. त्यानंतरही प्रतिसाद चांगला राहिला तर सेकंड टाईममध्ये देखील मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही इथे डॉक्टरांची आणि स्टाफची देखील सोय करून देऊ. सर्वप्रथम समृद्धीताईंना मी धन्यवाद करते आणि इथे हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आणि उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने आणि ताई समृद्धीताई यांच्या प्रयत्नाने इथे बाळासाहेब ठाकरे हा आपला दवाखाना हा ओपन झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी त्यांना मोफत उपचार जे चाचणी वगैरे आहे आणि औषधं मोफत मिळतील आणि लोकांना याचा खूप फायदा होईल हीच मी अपेक्षा करते. धन्यवाद. आज इथे हा दुसऱ्यांदा दवाखाना सुरू झालेला. पहिल्या इथे पांजरापूरला सुरू झाला आहे आणि हा सेकंड दवाखाना सुरू झालेला म्हणजे. पण आता समृद्धी कथेच्या ह्याच्याने सुरू झालेला आहे. पण मी एवढंच सांगते का हा परिसर एवढा हे आहे म्हणजे रस्ता नाही आहे, त्या ठिकाणी दवाखाना केला आहे ती खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या शेवाळे साहेबांचा मोठा हात आहे, आमदार तुकाराम कातेचा हात आहे याच्यामध्ये. सगळ्यांची सुविधा बघून सगळ्यांनी केलेले कामं आहेत, सगळ्यांचा हातभार लागलेला आहे. पण एक आहे का आपण सगळ्यांशी व्यवस्थित हे करतो आहे आणि इथे आता एवढी गरज आहे का इथे परिसरामध्ये जाण्या येण्यासाठी एक रस्ता पाहिजे चांगला आणि इथे भरपूर आता करण्यासारखं काय काय म्हणजे आहे अजून बाकी आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा या प्रभाग क्रमांक 146 मध्ये नगरसेविका समृद्धी काते
यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी नवनिर्माण झालेलं आहे आणि आज त्याचं लोकार्पण मुंबईचे उपमहापौर श्री संजय घाडीसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये, त्याचप्रमाणे चेंबूरचे आमदार तुकाराम कातेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे. हा प्रभाग तसं खरं तर अतिशय दुर्गम भाग आहे, डोंगराळ भाग आहे आणि ही सर्व जी वस्ती जी आहे ही सर्वसामान्य रोजंदारी करणारे सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक या ठिकाणी आहेत. त्यामुळे ह्या भागामध्ये हा आपला दवाखाना असावा अशी नगरसेवकांची इच्छा होती आणि त्यांनी पाठपुरावा करून या ठिकाणी सुरू केलेला आहे. आज या भागातील सर्व लोकांना जवळचं रुग्णालय हे शताब्दी रुग्णालय आहे, त्यानंतर राजेवाडी रुग्णालय आहे. मधल्या भागामध्ये कुठेच त्यांना आरोग्याची महानगरपालिकेची सुविधा नव्हती. ती सुविधा आज नगरसेवकांनी या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून त्यावेळेला जे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला संपूर्ण मुंबईमध्ये हे आपला दवाखान्याचा संकल्प त्यांनी सोडला आणि प्रत्येक भागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये हा दवाखाना असायला पाहिजे असं त्यांनी आम्हाला सगळ्यांना सूचना केल्या होत्या, आदेश दिले होते. त्याप्रमाणे आज आमची सर्व शिवसेनेचे लोकप्रतिनिधी या भागामध्ये काम करून लोकांची सेवा करण्याची ही एक चांगली संधी म्हणा किंवा ते उपलब्ध करून दिलेली आहे लोकांना. त्याबद्दल मी नगरसेवकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.